नुसतं चटपट बसवाय कळत नाही. काय खायला काय ओरडायला? अरे हळू नोकर आहेस ना, घेऊ दोस काय? अरे तुला आनंदाची गोष्ट आहे. हे बघ तालुक्याला गेलो, अरे बघ पत्रिका छापून आणल्या. पत्रिका? काय कुणाच्या पत्रिका? अरे कोणाशी म्हणजे काय? अरे माझ्या मुलाच्या राजाच्या आपल्या लग्नाच्याच पत्रिका आहे. लग्नाची पत्रिका? काय म्हणताय का? लग्न? आपल्या राजाचं लग्न? अरे सर्वांची नावे लागले, सर्व आम्ही नाव टाकले. पत्रिका बघ, पत्रिका बघ, पत्रिका बघ, असं सर्व आहे पत्रिका. सर्व नावं सर्व आहे. माझ्या आजीचं आहे, तुझ्या ताईचं आहे, आजीच्या पालखीची ताई दिली ना तिचं पण नाव टाकायचं. काय काळजी करू नको. आणि सर्वांना बोलायच्या त्या फोटोग्राफरला बघायची नाही का? तो फोटोग्राफर आहे ना, तो नवरी मुलीला ना एवढा त्रास देतो, आल्यापासून खचा 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 असं करा असं हैराण होऊन जातात. बोलवायची नाही. आपल्या राजाचं एकदा उरकलं ना शिवमंगल म्हणजे आपण कामाला मोकळे. हे सगळं ठीक आहे, पण आपल्या राजाला माहित आहे काय? अरे मुलगा माझा आहे आणि मी मुलगी बघितलेली चांगलीच असणार. तो हमखास करणार लग्न तिच्याशी. काय म्हणते? अरे मग काय विचारलं तो? मग ठीक आहे. मग बाबा मी हे लग्न करणार नाही. काय बोललास? मी हे लग्न करणार नाही. तू हे लग्न करणार नाही? नाही करणार. काय बोलतोस? नाही करणार मी लग्न. तू नाही करणार? नाही करणार. मग तुला बॉम्ब करेल. करा मग बाबा. अरे काय म्हणतो काय तू? गेल्यापासून त्याला सांभाळा तुला आणि बाबाला लग्न करायला लागलं. अरे बघ सर्व आता. अरे मुलगी किती चांगले. लैला खांडेकर काय चांगली पोरगी आहे माहिती. अरे हुशार देखणी अगदी स्कॉलरशिपची पोरगी आहे ती. अरे तुला देखणी म्हणजे अगदीच पसंत पडेल बघ. पण मी म्हणतो तुम्हाला हे लग्न करायला सांगितलं तुम्ही. अरे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही विचारलं माझी मी म्हणतोय तुम्हाला लग्न करायला सांगितलं कोणी? हात वर करून तिकडे गेला. तोंड करून माझ्याकडे बोलतो. आणि काय म्हणतो ती मुलगीचं काय टेन्शन घेऊ नको. अरे मुलगी चांगली शिकली सवरलेली आहे आणि काय विशेष म्हणजे काय ना, शिलाई मशीन शिकलेली आहे. म्हणजे तुझा यदा कदाचित पूर्ण फाटला की पूर्ण शिवून देणार, फाटला की मागून शिवून देणार. पण मी म्हणतो माझ्या विचार नाही लागलं ठरलं कसं? अरे पण मी बाबा सांगितलं मुलं काय आलं मला विचारलं कसं आहे की नाही. बोल शिकवतो बोल. पण मी म्हणतोय माझ्या विचार लग्न ठरलं कसं? हे काय नाही हे तुला माझा म्हणतो पटावं लागेल आणि तुला तिच्याशीच लग्न करावं लागेल समजा. आणि हे लग्न बोलणार नाही तिला मी शब्द दिलाय, तुझ्या घरच्याला शब्द दिलाय समजा. बाबा मी तुम्हाला शेवटचं सांगतो, काय? माझं प्रेम आहे ते शैलावर, मी तिच्याशीच लग्न करीन. अरे असं होऊ शकत नाही. सांगतो ना म्हणून आता तरी माझी बोल. मी तुम्हाला शेवटचं सांगतो, माझा प्रेम आहे आणि मी त्याचं लग्न करणार. ह्याचं प्रेम त्या तुझं प्रेम त्या पोरीचं काय द्रौपदी करता की काय? हे काय नाही. हे बघ या पत्रिकाने आणि गावात वाटून टाक. पहिली देवाच्या पुढे ठेव, सत्यनारायणच्या पूजेची ठेव पहिली आणि नंतर मग सर्व आपल्या पाचव्यापासून सुरुवात कर. सर्व वाटीला पण नव्हते, पिंपलवाट सर्वकडे नव्हते पत्रिका. जे ताईकडे पण देत राजा पत्रिका खाली ठेव. काय बाबा पत्रिका तुला मी वाट असेल उचलल्या पत्रिका मालक का? हा उचल. राजा पत्रिका खाली ठेव. ठेव खाली म्हणतो ना. 6 महिन्यापासून पगार नाही. ठेव बोलत नसता. 6 महिन्याचा पगार काय करणार? 6 महिने 12 महिन्याचा पगार दे. तू उचल आणि पत्रिका वाटत काय म्हणताय काय? राजा पत्रिका खाली ठेव. पत्रिका उचल. खाली ठेव. उचल. खाली ठेवल्या. उचल ठेव घरी असं तुमच्या मागणी खायचं नाही. तुम्ही लग्न करा काय करा चालू की. बाबा मी तुम्हाला शेवट सांगतो, लग्न करीन ते शैलाशी. अरे 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 आई वाटत तरी आहे. अरे आई बिचारी घरात नाही एकटी, तिला पाणी नाही आणत. अरे वीर केवढे लागत पाणी नाही आणत, जेवण नाही बनत. आणि तिथं ऐकू नको तू. अरे मग आमच्या भटाऱ्यांना कोण बघणार कोण? त्यासाठी एकच वाटतं
टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज क्वेश्चन. जगावं की मरावं हे एकच सवाल आहे. या दुनियाच्या उघड्यावर खडखडा पत्रांचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे द्यावं लागतं त्याच सगळ्या जाणवेच्या यात्रेचा काळाच्या डोळामध्ये. आणि करावं सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला 7 अंक भरावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नाच्या अनोखी प्रदेशात शीतला धीर होत नाही म्हणून सर करतो प्रयत्नाच्या निधी म्हणून होणे बरकदार आणि उभ्या राहतो आमच्याच मारेकरांच्या दाराशी कालच्या मानेला. विधात्या तू इतका कठोर का झालास रे? एका बाजूला ज्याला आम्ही जन्म दिला त्या मला विसरतात, दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा. अरे आम्ही धेरड्यानी कोणाच्या पायावर डोकं आपटायचं, कोणाच्या पायावर डोकं.